रामकृष्ण रे. श्री संतांची या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत. चातुर्मासाच्या निमित्तानं चालू असलेली नाथांचा हरिपाठ ही आपली चिंतन मालिका आणि या चिंतन मालिकेमध्ये क्रमाने चालू असलेल्या नाथ महाराजांच्या हरिपाठावरचं चिंतन, त्या चिंतनामध्ये आजचा हा 20वा अभंग, ज्या अभंगावर आपल्याला चिंतन करायचं आहे. मला वाटते नाथांचा हरिपाठ भाग 24, आजचा भाग 24वा असावा. अभंग जर बघितला तर 20व्या क्रमांकाचा अभंग आहे. अभंग आपल्यासमोर ठेवतो आणि मग चिंतनाला सुरुवात करतो. 20व्या क्रमांकाचा अभंग असा: करा रे बापांनो साधन हरीचे, करा रे बापांनो साधन हरीचे, झनिकरणीचे करू नका, जेणे नोहे जन्म यमाची यातना, ऐश्या साधना करा काही, साधनाचे सार मंत्र बीज हरी, साधनाचे सार मंत्र बीज हरी, आत्मतत्व हरी, आत्मतत्व धरी तोची एक, आत्मतत्व धरी तोची एक, कोटी कोटी यज्ञ नित्य जाचा नेम, कोटी कोटी यज्ञ नित्य जाचा नेम, एक हरी नाम जपता घडे, एका जनार्दनी न घ्यावा संशय, एका जनार्दनी न घ्यावा संशय, निश्चयसी होय हरिरूप, निश्चयसी होय हरिरूप, हरिमुखे गाता हारपली चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे, त्या नाही मागुता जन्म घेणे. असा हा 5 चरणाचा शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराजांच्या हरिपाठातील 20व्या क्रमांकाचा हा अभंग. नाथराय अभंगामध्ये आपल्याला उपदेश करतात. संत महात्मे प्रत्येक कृतीतून, अभंगातून उपदेशच करत असतात. दुसरं करतात काय? आपलं काही मनोरंजन करायसाठी संत महात्मे आले आहेत का? त्या संतांचे अभंग म्हणजे काय कविता आहेत का? संतांचे अभंग म्हणजे काय विनोदी काव्य आहे का? नाही ना. संत महात्मे आपल्याला नेहमी उपदेश करत असतात. या अभंगामध्ये सुद्धा नाथराय आपल्याला, नाथरायांचा शब्द बघा काय, नाथराय बापांनो म्हणतात. इथे नाथराय करा रे बापांनो साधन हरीचे. सुरुवातच अभंगाची अशी आहे, करा रे बापांनो साधन हरीचे. बापांनो, इथे बापांनो असं नाथराय म्हणतात. आणि बापांनो नाथरायांनी कुणाला म्हटलं? तुम्ही आम्ही आपण जे सर्व या संसारामध्ये आलेलो आहो, संसारासक्त आहो, संसारामध्ये आसक्त झालेलो आहो, अशांना नाथराय या ठिकाणी उपदेश करतात. या अभंगाच्या माध्यमातून सांगतात, बाबांनो, बापांनो, काहीतरी साधन करा. काय करा? करा रे बापांनो साधन हरीचे. महाराज म्हणतात, अरे बापांनो, अरे बाप हो. आपण सुद्धा व्यवहारामध्ये बोलताना अरे बाप हो, काय चाललंय तुमचं? नाथराय या ठिकाणी आपल्याला म्हणतात, करा रे बापांनो. नाथराय म्हणतात, हे करा. काय करा? साधन करा. हे बघा, प्रत्येकाला जीवाला साधन करावंच लागतं ना. काहीतरी प्राप्त करून घेण्यासाठी कुठल्या तरी साधनाची आवश्यकता आहेच ना. कोणी म्हणेल मला काही प्राप्त करून घ्यायचं नाही, मला साधनांची आवश्यकता नाही, असं होते का? हो, धन प्राप्त करून घेण्यासाठी तुम्हाला नोकरी पाहिजे, व्यवसाय पाहिजे, मेहनत करण्याची तयारी पाहिजे, काहीतरी पाहिजे की नाही? हा, पुत्रप्राप्तीसाठी लग्न करावं लागेल की नाही? मी काय सांगतोय, काहीतरी प्राप्त करून घेण्यासाठी काहीतरी करावं लागतं, साधन लागतात. त्यासाठी साधनांचा वापर आपल्याला करावा लागतो. नाथराय म्हणतात, करा रे बापांनो साधन. साधन करा. मग आम्ही साधन घेत नाहीत का? साधन करत नाही का? आम्ही सर्व साधनांचा त्या ठिकाणी वापर करत असतो. अहो, आपल्याला हा देह मिळाला म्हणजे आपण साधनच आहे. देह आपल्याला डोळे दिले आहेत, कशासाठी आहे? बघण्यासाठी. आता काय बघण्यासाठी आहे तो भाग वेगळा. आपण काय बघावं, काय बघू नये हा विषय वेगळा आहे. आपलं साध्य काय आहे ते वेगळं असेल, पण साधन मात्र डोळे आहेत ना.
बघण्याचं साधन म्हणजे डोळे आहेत ना हो, ऐकण्याचं साधन म्हणजे कान आहे. काय ऐकावं काय कोणी हा वेगळा विषय, पण ऐकायचं असेल तर त्यासाठी साधन म्हणजे कान आहे. मी का सांगतो आहे, हा देह सुद्धा एक साधन आहे. देहासोबत असलेले इंद्रिय सुद्धा साधन आहेत. आणि म्हणून या साधनाच्या माध्यमातून काहीतरी प्राप्त करून घ्यायचं आहे का? कारण मी सांगितलं काहीतरी प्राप्त करण्यासाठी साधन असावं लागतं आणि साध्य ठरवावं लागतं. तुम्ही आम्ही आपलं साधन भरपूर आहेत आपल्याजवळ, पण साध्य आपलं डामाडोल आहे. म्हणजे आपलं साध्य आपण संसार मानतो आणि खऱ्या अर्थानं ज्याला आपण साध्य मानतो ते साध्यच नाही. कारण ज्या संसाराला म्हणजे सुखाला, सांसारिक सुखाला प्राप्त करून घेण्यासाठी अनेक साधनांचा आम्ही वापर करतो. पण महाराज तर म्हणतात, अरे ज्याला तू साध्य समजतो ना ते साध्य लटकं आहे, खोटं आहे. माऊलींचा अभंग आहे ना, लटिका व्यवहार सर्व हा संसार, लटिका व्यवहार सर्व हा संसार, वायाईर झार हरिविन. लटिका व्यवहार लटिका आहे, हा सर्व संसार लटिका आहे. मग संसार जर लटिका आहे तर मग संसार लटिका असलेला संसार आपलं साध्य कसं ठरणार महाराज? म्हणून महाराज म्हणतात, अरे तुम्ही साधन करा बापू, साधन करा, पण कुठलं करा? साधन हरीचे करा रे बापांनो, साधन हरीचे साधन करा. म्हणजे हरिप्राप्तीसाठी, हरिप्राप्ती हेच आपलं साधन, हे साध्य, हेच फल. म्हणून करा रे बापांनो साधन हरीचे. आणि मग अशा प्रकारे हरीचं साधन म्हणजे हरिप्राप्ती हेच आपलं साध्य समजून त्या मार्गाला लागावं. महाराज म्हणतात, हे सोडून दुसरं काही करू नका हो. धनी करणीचे करू नका, धनी करणीचे करा रे बापांनो साधन हरीचे, करा रे बापांनो साधन हरीचे. धनी करणीचे करू नका, धनी करणीचे, धनी करणीचे करू नका. धनी करणीचे करू नका म्हणजे हरिप्राप्तीसाठी लागणाऱ्या साधनाला सोडून बाकी जे करणीय आहे ते साधन करू नका. म्हणजे धनी करणीचे करू नका, अर्थात हरिप्राप्तीसाठी लागणारे साधन आणि हरिप्राप्ती साध्य सोडून जीवनामध्ये दुसरीकडे लागू नका. कारण करणीय म्हणजे कर्म, इतर कर्म करू नका. याचा अर्थ काय महाराज? जेवण खावण सोडावं, एका जागी आहे असं बसावं असा अर्थ नाही. धनी करणीचे करू नका म्हणजे असं साधन घ्या, असं साधन करा की ज्या साधनानं आपल्याला हरिप्राप्ती होऊ शकते. अशाश्वत फलप्राप्तीचा त्या ठिकाणी उपयोग नाही. महाराज म्हणतात, महाराज आपल्याला अनेक भोग मिळू शकतील, सर्व भोग प्राप्त होऊ शकतील क्रियेने कर्माने त्या ठिकाणी, पण हरी वाचून जे काही आपण कर्म करतो ना ते फलस्वरूप जरी दिसत असलं तरी ते निष्फळ आहे. महाराज म्हणतात ना, हरिविना जन्म तो नरकाची पैजाण. म्हणून हरीशिवाय महाराज त्या ठिकाणी कुठलंही साधन त्या ठिकाणी आपल्या फायद्याचं नाही. का हो महाराज? कर्मानं पुण्य प्राप्त होते, पुण्याने स्वर्ग प्राप्त होते. तुम्ही म्हणता इतर कर्म करू नका म्हणजे यज्ञ याग वगैरे करायचे की नाही, दान धर्म, पुण्य प्राप्त होते ना हो. आणि पुण्य प्राप्त झालं की मग काय होते? स्वर्ग प्राप्ती होते. पण महाराज म्हणतात, अरे बाबा स्वर्ग प्राप्ती जरी होत असली तरी ते चिरकाल टिकणारी आहे का? नाही म्हणे यमातर त्या ठिकाणी आम्ही यमलोकाला जाणारच नाही ना, स्वर्ग लोकाला जाऊ. महाराजांनी दुसऱ्या चरणामध्ये सांगितलं की तुम्ही असं साधना करा की जिथून तुम्हाला यमाची यातना होणार नाही, यमयातना होणार नाही, असं साधन करा. दुसऱ्या चरणात महाराज म्हणतात ना, जेणे नव्हे जन्म यमाची यातना, जेणे नव्हे जन्म यमाची यातना, ऐशी या साधना करा काही, ऐशी या साधना करा काही.
ऐशी या साधना करा. जैने नव्हे जन्म यमाची यातना, ऐशी या साधना करा. कुठलं साधन करा? ज्या साधनाने यमाची यातना बघण्यात भोगण्याचं त्या ठिकाणी तुमच्या नशिबात येणार नाही असं साधन करा. म्हणजे जेणे नव्हे जन्म यमाची यातना देणारं साधन करू नका. जन्मच घेता येणार नाही, पुन्हा जन्म पुन्हा मरण ज्यात येणार नाही आणि यमाच्या यातना भोगाव्या लागणार नाही असं साधन करा. महाराज म्हणतात जेणे नव्हे जन्म यमाची यातना, ऐशिया साधना करा. काही स्मृती पुराण शास्त्र श्रुती सर्व आपल्या पाप पुण्याचा विचार करत असताना यमयातनेचा विचार त्या ठिकाणी आलेला आहे. 21-28 प्रकारच्या नरकयातना सांगितल्या आहे शास्त्राने महाराज. हो, एवढ्या नरकयातना, एवढ्या यमयातना आहे. आपण चिंतन केलं होतं मागे. मारिती, झोडीती, नाही का, तोडीती, यम काय काय त्रास देतात यमाच्या यातना. खूप यमयातना त्या ठिकाणी करत असतो. या यमयातनेपासून आपल्याला जर सुटका मिळवायची असेल तर महाराज म्हणतात काय करा मग? जेणे नव्हे जन्म यमाची यातना, ऐशिया साधना करा. काही असे साधन करा की जिथे यमयातना तुम्हाला मिळणार नाही. का हो महाराज? मी सांगता सांगता राहून गेलो ना आपलं. मी सांगत होतो का आम्ही पुण्य केलं, यज्ञ केले, याग केले, पुण्य मिळालं, स्वर्ग प्राप्ती झाली. आता कुठे यमाची यातना? यमाची यातना नाही ना. स्वर्गात कुठे यमयातना आहे? नाही नाही नाही. यमलोकाला गेलंच नाही तर मग यातना कुठून आहे? हे गोष्ट खरी आहे तुमची. पण एक सांगू का? पुण्य प्राप्त झालं, पुण्य प्राप्त झाल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी भोग प्राप्त होतील. पण किती दिवस? जोपर्यंत पुण्य आहे तोपर्यंत. बँकेत पैसे आहेत, अकाउंटला 10 लाख रुपये आहेत, एटीएम मधून किती दिवस निघू शकते? किती दिवस? जोपर्यंत 10 लाख आहेत तोपर्यंत. एकदा संपल्यावर मग काय? टाका ना एटीएम, कितीदा टाकता कुचूक कुचूक करून. मिळते का पैसे? येतात का बाहेर? नाही येत ना. कारण बँकेतल्या पैशात तुमचं अकाउंट मधले पैसे संपले की तुमचं एटीएमही कामात नाही, आरटीजीएसही कामात नाही, चेकही कामात नाही आणि बँकेत गेलं तर उभंही करणार नाही. मी का सांगतो? तसं पुण्य प्राप्त केलं पण पुण्य संपल्यावर मग काय उभं करते का तिथं स्वर्गात कोणी? मग येऊ लागती माघारे मृत्यूलोकी. अरे मोठमोठे इंद्र चंद्र यांना सुद्धा महाराज पुन्हा यावं लागतं. महाराज वर्णन करतात ना नाथराय. मग येऊ लागती माघारी मृत्यूलोकी. किती काही पुण्य असू द्या, तुम्ही इंद्रपद भोगलं, ब्रह्मपद भोगलं महाराज, आणि पुण्य संपलं. महाराज म्हणतात या पुण्याची पावटी सरी, सवेची इंद्रपणाची उटी उतरे. मग येऊ लागती माघारे मृत्यूलोकी. मृत्यूलोकामध्ये यावं लागतं. आणि मग मृत्यूलोकात आलं की पुन्हा आलंच ना हो. पाप पुण्य पुन्हा यमयातना. म्हणून महाराज म्हणतात जेणे नव्हे जन्म यमाची यातना, ऐशिया साधना करा. काही पुण्य प्राप्त करण्यासाठी अनेक साधना आहेत. पुण्य प्राप्त होईल पण पुण्य संपलं की पुन्हा आपल्याला जन्माला यावं लागेल, भोगावं लागेल. म्हणून महाराज म्हणतात असं साधन कर की ज्याने तुला यमाची यातना होणार नाही, पुन्हा जन्म भोगावा लागणार नाही. का हो महाराज? असं साधन सांगा ना आम्हाला कोणतं आहे ते. नाथराय अभंगाच्या 3ऱ्या चरणात ते साधन सांगतात. साधनाचे सार, साधनाचे सार मंत्र बीज हरी. 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 आत्मतत्व धरी तोची एक, आत्मतत्व धरी तोची एक. हरी मुखे गाता साधनाचे सार. महाराज म्हणतात साधनाचे सार मंत्र बीज हरी. असं साधन करा, असं साधन करा. बघा मग सांगा ना साधन. महाराज म्हणतात सांगू? अरे सर्व साधनाचं सार असलेलं हरिनामस्मरण कर, कारण ते मंत्र बीज हरी. हरिनाम हे मंत्र बीज आहे महाराज. हे साधनाचं सार आहे. आणि त्याने काय होईल? आत्मतत्व धरी तोची एक. हरी हाच एक तत्व आहे, हाच आत्मतत्व आहे, त्याला धर. आणि मग काय होईल? साधनाचे सार मंत्र बीज हरी. आत्मतत्व धरी तोची एक. महाराज असं आहे
हरी अक्षर कशा आहे तो आपण या अगोदरही विचार केला ना. वेदाची हे बीज हरी हरी अक्षरे, वेदाची हे बीज हरी हरी अक्षरे. वेदाचं बीज आहे हरी अक्षरे, वेदाचं बीज आहे. तेच नाथराय सांगतात साधनाची सार मंत्र बीज हरी. आणि मग हरी हरी हा मंत्र साधनाचं सार आहे. त्याच्यामुळं तो मंत्र जप, त्याला धर आत्मतत्व धरी तोची एक असं सांगितलं जातं. अनेक मंत्र आहेत, अनेक महामंत्र आहेत, मला कोट्यावधी मंत्र आहेत. आणि त्या सर्व मंत्रांचं जर सार म्हणाल काय तर मंत्र बीज हरी. हरी हेच त्याचं सार आहे. आणि म्हणून बाकी मंत्र काय मग कामाचे नाही का? आहेत कामाचे, नाही असं नाही महाराज. पण ते मंत्र जपताना सुद्धा अनेक नियम आहेत. तो काय सांगू तुम्हाला. मला सांगा, आपण प्रातःविधीला गेलो, संडासला गेलो, लॅट्रिनला गेलो, मंत्र म्हणता येते का? म्हणून दाखवा मला. हो, पण रामकृष्ण कुठेही जातं, आंघोळ केली नाही केली तरी म्हणा ना रामकृष्ण, काही फरक पडत नाही. नाम जपेनो परम बहादुर शके स्नानादी कर्म, नाम पावर धर्माधर्म, नाम परब्रह्म वेदाते. नाथराच्या भंगावर आपण चिंतन केलं ना, हरी बोला देता, हरी बोला घेता, हसता खेळता हरी बोला, हरी बोला भांडता, हरी बोला कांडता, उठता बसता हरी बोला. कधी बोला ना, कधी करा ना, त्याला नियम नाही महाराज. पण बाकी मंत्रांना महाराज म्हणतात ना, अशौची जपो नाही आणि काचे ऐको नाही, त्याचे फळाने थोडे परीक्षो म्हणे बहु, ऐसा मंत्र आज नवेरी. पण रामकृष्ण हरी हा मंत्र कसा आहे? उघडा मंत्र जाना रामकृष्ण हरी, उघडा मंत्र जाना रामकृष्ण हरी. तुटती यातना गर्भवास, तुटती यातना गर्भवास, उघडा मंत्र जाना रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी हा मंत्र असा आहे महाराज. उघडा मंत्र आहे, कोणीही घ्या, कसाही घ्या, कुठलंही बंधन नाही. कारण बाकी मंत्रामध्ये थोडं चुकलं म्हणताना रिम क्लिम श्रीम काय असतं ते इकडे तिकडे झालं ना महाराज तर काही खरं नाही हो. आपल्याला आरती आपण धड म्हणू शकत नाही. सुख करता दुःख हरताच्या ऐवजी दुःख करता सुख हरता असं म्हणतो. काय सांगावं. इथे मंत्र त्या ठिकाणी मंत्र जर चुकले महाराज तर काय होतं. महाराज म्हणतात मंत्र चळे थोडा, मंत्र चळे थोडा तरी धडची होय वेडा. मंत्र चळे थोडा तरी धडची होय वेडा. धड दूर होईल महाराज. मनुष्य वेडा होतो, पिसा होतो. म्हणून त्या ठिकाणी अनेक मंत्र असतील पण ते सिद्ध असतील, साध्य असतील, त्यांनी काही मिळत असेल पण चुकलं तर गेले ना. हरी म्हणण्यात चुकणार काय तुमचं? म्हणा ना मग, सोपं आहे ना. हरी 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 नाही का. म्हणून महाराज म्हणतात साधनाचे सार मंत्र बीज हरी, आत्मतत्व धरी तुची एक, असं हे नाम आहे. अशा नामाचं यावत जीवन मात्राचा आत्मा हे नाम असल्यामुळे महाराज म्हणतात आत्मतत्व धरी तुची एक. का हो एक हरी आत्मा एका चिंतन करताना आलो होतो. एक हरी आत्मा जीव शिव समा. एक हरी आहे, आत्मा एक आहे आणि तोच हरी आहे असंही चिंतन करता येईल. मी का सांगतोय साधनाचे सार मंत्र बीज हरी, आत्मतत्व धरी तोची एक. का हो मग याचं फळ काय? महाराज म्हणतात फळ विचारतो का? अरे काय विचारतोय तू. कोटी कोटी यज्ञ नित्य जाता नेम, कोटी कोटी यज्ञ नित्य जाता नेम, एक हरी नाम जपता घडे, एक हरी नाम जपता घडे, हरी मुखे गातार पली चिंता. कोटी कोटी यज्ञ नित्य जाता जाता नेम आहे. जो कोटी कोटी यज्ञ एका वेळेला करत असेल महाराज त्याचं फळ एकीकडे आणि हरिनामाचं फळ एकीकडे. कोटी शब्दाचे दोन अर्थ आहेत. कोटी म्हणजे संख्यावाचक घ्या, कोटी म्हणजे 1 कोटी म्हणजे किती 100 लाख नाही का. आणि कोटी याचा अर्थ प्रकार सुद्धा होतो. म्हणजे अनेक प्रकारचे यज्ञ केले तर ते यज्ञ आणि एकीकडे हरिनाम किंवा कोटी यज्ञ केले आणि एक हरिनाम असाही अर्थ घ्या. अर्थ काही जरी घेतला तरी त्यातला भावार्थ, त्यातला मूळ मंत्र गाभा असा आहे महाराज. महाराज म्हणतात अनेक यज्ञाच्या फलापेक्षा त्या ठिकाणी हरिनामाचं फल मोठं आहे. म्हणून कोटी कोटी यज्ञ नित्य जाता नेम, एक हरिनाम जपता घडी. महाराज म्हणतात
एका हरिनामाचं हे फळ आहे बाबा. म्हणून हरिनाम घे, हरिनाम घे, हरिनाम घे. का हो, हे खरं महाराजांनी अनेक ठिकाणी एका हरिनामाच्या जपल्याने एवढं फळ. महाराज म्हणतात, हो रे बाबा, तू निश्चंक राहा, तू संदेह मनात घेऊ नको. महाराज म्हणतात, निश्चयशी होय हरी एका जनाधनी न गावा संशय. महाराज म्हणतात, शंका उपस्थित करू नको, संशय घेऊ नको. मी सांगतो ना तुला बाबा, हरी 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 या नामाचा जप केला तर कोटी यज्ञापेक्षाही जास्त पुण्य तुला प्राप्त होईल. आणि म्हणून महाराज म्हणतात, आता लोकांना काय सोपं सांगितलं की जरा असं वाटतं, एखादी वस्तू स्वस्त म्हटली की माणसाचा विश्वास बसत नाही. अहो काय म्हणे, बेकार असेल ते. अहो म्हणजे चांगली आहे, नाही नाही स्वस्त आहे ना. तसं हरिनाम हे स्वस्त आहे, हरिनाम हे सहज आहे, हरिनाम हे सोपं आहे. म्हणून लोकांनासाठी असं असते का कुठं? यज्ञ एवढा मोठा खर्च करून यज्ञ केला आणि हा म्हणतो हरी म्हटल्यानं तेवढं फळ मिळते. माणसाला संशय येतो. म्हणून असा संशय येतो हे महाराजांना माहिती असल्यामुळे महाराज म्हणतात, एका जनाधनी न घ्यावा संशय. संशय घेऊ नका, हरी हरी म्हणा, काय व्हाल, निश्चयशी होय. हरिरूप निश्चयशी होय, एका जनाधनी न घ्यावा संशय. एका जनाधनी न घ्यावा संशय, निश्चयशी होय. हरी रूप निश्चयशी होय, एका जनाधनी न घ्यावा संशय, निश्चयशी होय हरी रूप. आणि मग हरी रूप व्हाल. फक्त नामचिंतन करा, नामचिंतन करा. कारण कोटी ब्रह्मपर्च तुका म्हणे सार. अनेक ठिकाणी वर्णन आलाय ना. तुका म्हणे कोटी कुळेती पुनीत भावे गाता गीत उठोबाचे. मग सर्व धर्माचं कारण जर नामस्मरण हरिकीर्तन आहे तर मग संशय कशाला घेता? महाराज म्हणतात ना, सकळ धर्माचे कारण नामस्मरण हरिकीर्तन, दया क्षमा समाधान संतोजन साधीती निज धर्म हा चोखडा. मग सकळ धर्माचं कारण नामस्मरण आहे. म्हणून संशय घेऊ नका. एका जनाधनी न धरावा संशय, निश्चयशी होय हरिरूप. हरिरूप होण्यासाठी, हरी प्राप्त करून घेण्यासाठी एकच साधन आहे, एकच साधन आहे बाबा. कुठलाही संदेह घेऊ नको. न सोडी रे भाऊ टाकरे संदेह हो, नाही का, संदेह घेऊ नका. काही संदेह घेण्याचं कारण नाही. कारण संशय कसा असतो, महाराज माऊली नानोबायांनी ज्ञानेश्वर मध्ये सांगितलं ना, संशयावनी थोर आनिक नाही पाप घोर. संशयावनी थोर आनिक नाही पाप धोर, हा विनाशाची वागुर प्राण्यासी. म्हणून संशय घेऊ नका, संदेह ठेवू नका. हरी रूप व्हाल, हरी प्राप्ती होईल. फक्त एकच करा रे बापांनो, साधन हरीचे. झनी करणे ते करू नका. दुसऱ्या कुठल्याही साधनाच्या मागे लागू नका. हरिनामस्मरणाचं साधन करा. हेच महाराजांनी या 20व्या क्रमांकाच्या अभंगातून सांगितलं. आज आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये पुढचा अभंग घेऊन. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी. एकदा नाथांचं भजन करू. श्री भानुदास श्री एकनाथ, 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 श्री भानुदास श्री एकनाथ. पुंडलिक वाद्यावर ठेवलं श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रेयनाथ श्री एकनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज की. जगद्गुरु तुकाराम महाराज की. शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की.